So question number 6 काय आपला sum of first 55 terms in an AP is 3300. So S55 काय आहे 3300. Find its 28 term. काय शोधायचं आपल्याला T28. ओके, एवढीच इन्फॉर्मेशन आहे. सो आपल्याकडे काय आहे S55 काय आहे आपल्याकडे 3300. सो SN चा फॉर्म्युला आपण घेऊया आधी. SN इज इक्वल टू काय आहे n/2 ब्रॅकेट 2a plus n-1 d. ओके, आता n काय आहे आपल्याकडे 55 आहे. सो S55 इज इक्वल टू n काय आहे 55/2 2a a आहे का नाही. सो 2a plus 55 - 1 d. ओके, आता S55 काय दिला आपल्याला 3300. सो व्हॅल्यूज पुट करू. 3300 इज इक्वल टू 55/2 into 2a plus 55 - 1 काय होतो 54. ओके, सो 54d. ओके, आता बघा हा जो 2 आहे इकडे मल्टिप्लाय करायचा. सो 3300 into 2 आणि हा 55 आहे तो काय होईल अपॉन होईल. अपॉन 55 इज इक्वल टू 2a plus 54d. ओके, आता बघा 33 and 55 म्हणजे 33 and 55 हे कुठल्या टेबल मध्ये येतात 11 च्या टेबल मध्ये येतात. सो 11 3s are 33 and 11 5s are 55. सो 11 5s are 55, 11 3s are 33 and 0 0. ओके, सो 300/5 काय होईल 5 1s are 5, 5 6s are 30, 5 0s are 0. सो काय आलं इथे 60. सो 60 इंटू हा 2 राहिला इंटू 2 इज इक्वल टू 2a plus 54d. ओके, आता सगळे ही जे इक्वेशन आहे सगळ्यांमध्ये इवन नंबर. इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे पण काय आहे इवन. सो बोथ साइड डिवाइड बोथ साइड बाय 2. ओके, सो 60 इंटू 2/2 is equal to 2a/2 plus 54d/2. ओके, हा 2 आणि हा 2 कट झाला, हा 2 आणि हा 2 कट झाला. इथे काय होईल 2 1s are 2, 2 2s are 4 and 2 7s are 14. सो इथे काय राहिला आता फक्त 60. सो 60 इज इक्वल टू a प्लस किती राहिलाय 27d. ओके, सो आपल्याकडे काय आलं इक्वेशन a plus 27d इज इक्वल टू 60. याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. एक इक्वेशन मिळालं आपल्याला. आता आपल्याकडे अजून काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याला काय फाइंड करायचं आहे T28. ओके, सो T28 मध्ये सो Tn चा फॉर्म्युला घेऊ आपण. Tn इज इक्वल टू a plus n-1 d. ओके, आणि n काय टाकायचं आपल्याला T28. सो T28 इज इक्वल टू a तसाच ठेवायचा a. n काय आता आपल्याकडे n इज 28. सो 28 - 1 d. ओके, सो T28 इकडे सॉल्व करते मी. T28 इज इक्वल टू a इंटू सॉरी a प्लस आहे इथे a प्लस. ओके, सो a प्लस 28 - 1 काय होईल 27d. ओके, आता थोडंसं ऑब्झर्व करा. ह्या इक्वेशन मध्ये a plus 27d येत आहे. येस येत आहे. सो आपण a plus 27d ची व्हॅल्यू ही जी आहे 60 ही डायरेक्ट इथे पुट करू शकतो. सो T28 इज इक्वल टू काय येणार पूर्ण 60 आणि रिझन काय येईल फ्रॉम इक्वेशन 1. आला आपला आन्सर. आपल्याला काय फाइंड करायचं होतं T28. इझी होतं. ओके, 7th क्वेश्चन बघूया. सो 7th एक्झाम्पल आहे इन अन AP सम ऑफ 3 consecutive terms is 27. ओके, सो कुठल्या तरी 3 टर्म्स दिलेल्या आहेत त्यांचा सम. ओके, ह्या 3 टर्मचा सम काय आहे 27 अँड देअर प्रॉडक्ट. सो प्रॉडक्ट पण दिलंय. सो इंटू सेम यांचं प्रॉडक्ट काय दिलं आपल्याला 504. ओके, फाइंड द टर्म्स. ओके, असं दिलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी ब्रॅकेटमध्ये हे पण दिलंय. अज्युम दॅट 3 consecutive terms in AP are 3 consecutive टर्म कुठल्या दिलेल्या आहेत त्यांनी 3 consecutive
टर्म्स आर त्यांनी दिलेलं आहे ए मायनस डी कॉमा ए अँड ए प्लस डी. ओके, सो फर्स्ट कंडिशन मध्ये सम दिलाय आणि सेकंड कंडिशन मध्ये मल्टिप्लिकेशन दिलंय. हा व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 3 वेळा बोर्ड एक्झामला येऊन गेलेला आहे. ओके, सो नीट लक्ष द्या, आपण सॉल्व्ह करूया. सो फर्स्ट कंडिशन काय आहे आपली, सम ऑफ 3 काय आहे 27. सो सम इज 27 आणि प्रॉडक्ट काय आहे, प्रॉडक्ट इज 504. ओके, सो हे रफ करते मी, आपण सॉल्व्ह करूया. सो फर्स्ट कंडिशन काय येईल, ए मायनस डी हा काय आहे फर्स्ट टर्म आहे. करेक्ट. सो प्लस सेकंड टर्म काय आहे ए प्लस थर्ड टर्म काय आहे ए प्लस डी. याचं सम काय आहे आपल्याला 27 दिलंय. राईट. सो आता ह्यामध्ये बघा ए 3 वेळा आलाय. आता डी काय आलाय, डी मायनस आणि प्लस कट झाला. सो 1 2 3. सो 3a इज इक्वल टू 27. सो ए काय येईल 27 अपॉन 3. 3 1 जार 3, 3 9 जार 27. सो ए काय आला आपला 9. ओके, फर्स्ट कंडिशन वरून आपल्याला ए मिळालाय. करेक्ट. आता ए मिळाला, आपल्याला काय पाहिजे आता डी पाहिजे. ओके, सो प्रॉडक्टचा सेकंड कंडिशन बघूया. बाय सेकंड कंडिशन काय आहे त्यांचा प्रॉडक्ट. सो ए मायनस डी इंटू ए प्लस डी, या तिघांचं प्रॉडक्ट काय येते आपलं 504 इज इक्वल टू 504. राईट. सो आपल्याकडे ए आहे, ए काय आहे 9. सो आपण 9 ची व्हॅल्यू टाकूया. सो 9 मायनस डी इंटू 9 प्लस डी इज इक्वल टू 504. करेक्ट. आता हा 9 इथे मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल अपॉन होईल. बाकीचे तसेच ठेवू आपण. 9 मायनस डी अँड 9 प्लस डी इज इक्वल टू 504 अपॉन 9. ओके, सो 9 1 जार 9, 9 5 जार 45 अँड 9 6 जार 54. ओके, सो किती आला आपला 56. 9 मायनस डी इंटू 9 प्लस डी इज इक्वल टू काय आलंय 56. ओके, आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे, जर आपल्याकडे ए प्लस बी इंटू ए मायनस बी असेल तर आपण कसं लिहितो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, सो ए इथे काय आहे 9. सो 9 प्लस बी च्या ठिकाणी काय आहे डी, 9 प्लस डी आणि इथे काय 9 मायनस डी. सो ए चा स्क्वेअर म्हणजे 9 चा स्क्वेअर काय येईल 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. सो इथे काय येईल डी स्क्वेअर. आहेत सेम 9 मायनस डी अँड 9 प्लस डी. सो आपण इथे काय लिहू शकतो 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. सो 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. ओके, आणि रिझन काय टाकणार, रिझनला आपण फॉर्म्युला टाकायचा. रिझन इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट ए मायनस बी. ओके, हा फॉर्म्युला आहे. सो 9 स्क्वेअर काय येतो 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. ओके, डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअरला तिकडे नेऊया अँड 81 इज इक्वल टू 56 प्लस डी स्क्वेअर. ओके, आता 56 आपण काय करणार इकडे आणणार. सो 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर. सो 86 मायनस 56 काय येईल 25. सो 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर. ओके, आता दोन्ही साईडला आपण रूट घ्यायचा आहे. सो आपण साईड्स चेंज करूया. डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. सो स्क्वेअर रूट घेणार. स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट होईल. सो डी काय येईल आपला, आता इथे बघा 25 जेव्हा बाहेर येईल तेव्हा डी आपला +5 पण असू शकतो आणि -5 पण असू शकतो. सो आपण दोन्ही लिहिणार +-5. ओके, +-5. आता या साईडला सॉल्व्ह करते, नीट लक्ष द्या. आपल्या टर्म्स कुठल्या होत्या, 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कुठल्या आहेत, ए मायनस डी, ए आणि ए
प्लस डी ह्या आहेत करेक्ट. पण आता आपल्याकडे एक काय +5 आहे आणि -5 दोन्ही आहे. सो आपण दोन्ही यूज करणार. सो व्हेन डी इज इक्वल टू 5 म्हणजे +5 अँड ए इज इक्वल टू 9. फर्स्ट टर्म काय होईल ए मायनस डी म्हणजेच काय 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. ओके. सेकंड काय आहे ए म्हणजेच काय 9. थर्ड काय आपली ए प्लस डी. सो ए काय 9 प्लस डी काय आपला 5. 9 प्लस 5 विच इज 14. ओके. सो इथे टर्म्स काय आले आपल्या 4, 9, 14 ह्या आल्या. ओके. पण इथे आपण डी काय घेतला होता +5 करेक्ट. आता आपण घेऊया -5. सो इथे घेते मी व्हेन डी इज इक्वल टू -5 अँड ए इज इक्वल टू 9 राईट. आपली फर्स्ट टर्म काय ए मायनस डी. सो ए मायनस डी इज इक्वल टू 9. ए काय 9 मायनस डी काय -5. सो 9 मायनस काय होईल प्लस. 9 + 5 इज 14. ओके. सेकंड टर्म काय आहे ए. ओके. सो ए इज इक्वल टू 9 ही तशीच राहील. थर्ड टर्म काय ए प्लस डी. ओके. सो थर्ड टर्म आहे ए प्लस डी विच इज इक्वल टू ए काय आहे 9 प्लस डी काय आपला -5. सो -5. सो 9 प्लस मायनस काय होईल -5 विच इज इक्वल टू 4. सो इथे आपल्याला काय मिळालं होतं 4, 9, 14. इथे काय मिळालंय 14, 9, 4. सो हे दोन्ही आपले आन्सर्स असतील. ओके. इझी होतं. 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत. एकामध्ये काय दिलंय सम दिलेला आहे. 3 टर्म्सचा सम दिलाय 27. ओके. ते सॉल्व्ह केल्यावर आपल्याला काय मिळालं 1 करेक्ट. सेकंड कंडिशन आपल्याला गेली. सेकंड कंडिशन मध्ये काय दिलंय प्रॉडक्ट दिलंय. त्यांनी काय दिलं होतं प्रॉडक्ट तिन्ही टर्मचं प्रॉडक्ट आहे 504. ओके. सो त्यामध्ये आपण ए ची व्हॅल्यू टाकली आणि सॉल्व्ह केलं. हा फॉर्म्युला यूज केला. हा फॉर्म्युला आला पाहिजे पाठ करायचा आहे. सो ह्या फॉर्म्युल्याने आपण काय फाइंड केला डी फाइंड केला. डी काय आला आपल्या डीच्या व्हॅल्यूज काय आल्या 2 आल्या +5 -5. त्यामुळे आपल्याला आन्सर किती वेळा काढायला लागला 2 वेळा. एकदा +5 यूज केला एकदा काय केला -5 यूज केला. ओके. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नीट सॉल्व्ह करा. 2 ते 3 वेळा सॉल्व्ह करा. अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. हा क्वेश्चन 3 वेळा आलेला आहे. ओके. आता नेक्स्ट 8th क्वेश्चन बघूया. सो 8th एक्झाम्पल आहे आपलं फाइंड 4 consecutive terms in an AP. ओके. 4 टर्म्स आहेत आपल्याला फाइंड करायचे आहेत. whose sum is 12. सगळ्या टर्म्सची सम काय आहे ॲडिशन काय आहे 12 अँड सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म. जी थर्ड आणि फोर्थ टर्म जी आहे त्याची सम काय आहे 14. ओके. सो मी इथे शॉर्टकट मध्ये लिहून घेतलंय. ऑल टर्म्सची सम काय आहे 12 आणि थर्ड आणि फोर्थची काय आहे 14. ओके. सो अज्युम त्यांनी दिलेले आधीच अज्युम द 4 consecutive terms in an AP are a minus d ही फर्स्ट नंतर a plus d and a plus 2d. ओके. आपण आता सॉल्व्ह करूया. सो सोल्युशन काय आहे फर्स्ट कंडिशन काय आहे. सो बाय फर्स्ट कंडिशन ओके. सम ऑफ 4 consecutive terms. ओके. म्हणजे या सगळ्या टर्म्सची ॲडिशन काय दिलेली आपल्याला 12. आपण काय करणार a मायनस डी प्लस नेक्स्ट काय आहे a प्लस नेक्स्ट काय आहे a प्लस डी अँड लास्ट इज प्लस a प्लस 2d. ही काय आहे 12 करेक्ट. सो आता आपण बघूया यामध्ये मायनस डी आहे प्लस डी आहे कट होईल करेक्ट. सो ए किती आहे 1 2 3 4 4a आहे. सो ऑल 4a प्लस हा काय आहे 2d इज इक्वल टू 12. ओके. याला अजून रिड्यूस करू शकतो का आपण येस करू शकतो. सगळ्या ज्या टर्म्स आहेत या 2 च्या टेबल मधल्या आहेत ना. सो सगळ्यांना आपण काय करणार 2 ने डिवाइड करणार. सो डिवाइड both sides by 2. Okay. So 4a upon 2 plus 2d upon 2 is equal to 12 upon 2. Okay. So 2 ones are 2, 2 fours are
2 2s are 4. ओके, सो 2 2 कट, 2 1s are 2 and 2 6 are 12. सो आपलं काय इक्वेशन आलंय, इथे काय राहिलंय 2. सो 2a प्लस 2 2 कॅन्सल झाले, इथे काय राहिलंय d इज इक्वल टू, इथे काय राहिलंय फक्त 6. हे आलं इक्वेशन नंबर 1. ओके, इथपर्यंत आलंय. फर्स्ट कंडिशन झाली आपली. आता सेकंड बघूया. सेकंड कंडिशन काय आहे. सो बाय सेकंड कंडिशन काय सांगितलंय त्यांनी सेकंड कंडिशन मध्ये, द सम ऑफ, सम म्हणजे इथे पण काय आहे, ऍडिशन आहे. ओके, कसली ऍडिशन आहे, थर्ड अँड फोर्थ टर्म. कुठली थर्ड आणि फोर्थ टर्म आहे, ही फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ ह्या दोन टर्मची ऍडिशन. म्हणजे ए प्लस डी, इथे घेणार आपण ए प्लस डी, आणि दुसरी फोर्थ टर्म काय आहे, ए प्लस 2d. सो ए प्लस 2d ह्यांची सम काय आहे 14. सो इज इक्वल टू 14. ओके, सो इथे मायनस वगैरे काही नाहीये. सो ए प्लस ए काय आहे 2a प्लस d प्लस 2d काय येईल 3d इज इक्वल टू 14. ओके, सो हे आहे इक्वेशन नंबर 2. आता फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन ऑब्झर्व करायचंय. 2a दोन्ही ठिकाणी कोएफिशियंट सेम आहे. सो आपण मायनस करू शकतो. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. ओके, आता ऑब्झर्वेशन दुसरं काय करायचंय, दुसरं काय ऑब्झर्व करायचंय, कोएफिशियंट्स ऑब्झर्व करायचे. हे तर सेम आहे, हे कट होतील. सो यामध्ये बघायचंय डी ला काय इथे 1 आहे, इथे 3 आहे. ओके, लास्टला काय इथे 6 आहे, इथे 14 आहे. मोठा कुठला आहे, खालचा. सो हा आधी लिहूया आपण, इझी जाईल म्हणून, बाकी काही नाही. सो 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 मायनस सबट्रॅक्ट करायचंय. सो फर्स्ट इक्वेशन काय आहे 2a प्लस d इज इक्वल टू 6. ओके, सो सबट्रॅक्शनचे फर्स्ट कंडिशन काय असते आपली, खालच्या इक्वेशनच्या सगळ्या साइन चेंज होता. सो 2a मायनस 2a कट झाला. सो 3d मायनस d काय आला 2d and 14 minus 6 is 8. Okay, so d is equal to 8 upon 2 which is equal to 4. So आपल्याला d काय मिळाला आहे, so d is equal to 4. ओके, आता हा d is equal to 4 आपण कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाकू शकतो. आपल्याला काय मिळेल, a ची व्हॅल्यू मिळेल. आपण काय करूया, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया. सो पुटिंग d is equal to 4 in equation 1. Okay, so equation 1 काय आहे 2a plus d is equal to 6. Okay, d काय आपला 4. so 2a plus d काय आहे 4 is equal to 6. हा 4 plus इकडे जाऊन काय होईल मायनस. so 2a is equal to 6 minus 4. 2a is equal to 6 minus 4 is 2. so a is equal to 2 upon 2. दोन्ही कट झाले. so a काय आला आपला 1. ओके, a मिळालाय, d मिळालाय. आपल्याला फाइंड काय करायचं होतं, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, या टर्म्स. सो फर्स्ट टर्म कुठली आहे, फर्स्ट टर्म कुठली आहे आपली a मायनस d काय आहे, a काय आहे 1 मायनस d काय आहे 4. सो 1 मायनस 4 इज मायनस 3 आली फर्स्ट टर्म. सेकंड टर्म काय आहे आपली, सेकंड टर्म इज a. सो a इज इक्वल टू 1 आली. सो थर्ड टर्म काय आहे a प्लस d. सो a काय आहे 1 प्लस d इज 4. सो 1 प्लस 4 इज 5. अँड फोर्थ टर्म काय आहे आपली a प्लस 2d. सो a काय आहे 1 प्लस 2 इंटू 4. करेक्ट. सो काय येईल हे 1 प्लस 2 इंटू 4 इज 8. सो 1 प्लस 8 इज 9. ओके, फोर्थ टर्म काय आली 9. सो आपला सिक्वेन्स काय आलाय आपला, सो 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काय आल्या -3, 1, 5, 9. ओके, आले आपले आन्सर्स. ओके, समजलाय. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ओके, सो 9th अँड लास्ट एक्झाम्पल आहे. काय दिलंय, इफ द 9th टर्म ऑफ एन एपी इज 0. 9th टर्म इज 0. सो T9 काय आहे 0. देन शो दॅट द 29th टर्म म्हणजे T29 इज ट्वाइस, म्हणजे 2 इंटू ट्वाइस द 19th टर्म. ओके, मी शॉर्टकट मध्ये इथे लिहून घेतलंय. सो आपल्याला गिवन काय आहे, T9 इज
इक्वल टू 0. ओके, आणि शो काय करायचं आहे, टू प्रूफ, असं करूया. सो टू प्रूफ काय आहे आपलं, T29 इज इक्वल टू 2T19. ओके, सो आपण सोल्युशन स्टार्ट करूया. सोल्युशन काय दिलंय, T9 काय दिलाय 0. ओके, सो Tn चा फॉर्म्युला घेऊ. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. ओके, सो सगळ्यात आधी काय दिलाय, T काय दिलाय 9. सो n when n इज इक्वल टू 9, आता 9 पुट करूया आपण ते. सो T9 इज इक्वल टू a प्लस 9 मायनस 1 d. ओके, सो T9 काय आहे 0, आपल्याला गिवन आहे. सो T9 ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू a प्लस 9 मायनस 1 इज 8d. ओके, सो आपण कसं लिहिणार आहे, a दॅट इज a प्लस 8d इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. ओके, सो आता नेक्स्ट काय आपल्याकडे, आपल्याला प्रूव्ह काय करायचं, प्रूव्ह मध्ये काय T29 आहे. ओके, सो आता काय करूया आपण, Tn म्हणजे इक्वेशन 1 मध्ये काय करूया, n इज इक्वल टू पुट n इज इक्वल टू 29 इन इक्वेशन 1. ओके, सो इक्वेशन 1 काय आहे, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. ओके, सो n च्या ठिकाणी काय करायचं आहे, 29 पुट करायचं आहे. सो T29 इज इक्वल टू a प्लस n काय आपला 29 मायनस 1 d. करेक्ट, सो T29 तसाच राहील. T29 इज इक्वल टू a प्लस 29 मायनस 1 काय येईल 28d. करेक्ट, आता हा 28d जर मी असा लिहिला तर चालेल का, 20 प्लस 8 चालेल. 20 प्लस 8 काय होईल 28 होईल, किंवा 8 प्लस 20 कसंही लिहिलं तरी काय होईल 28च येणार आहे. सो आपण काय करूया इथे, सो T29 इज इक्वल टू a प्लस 8d प्लस 20d. ओके, फक्त काय केलंय 28 ला 8 प्लस 20 मध्ये डिवाइड केलंय. करेक्ट, आता आपल्याकडे इक्वेशन 2 मध्ये a प्लस 8d ची व्हॅल्यू काय आहे 0. सो a प्लस 8d इज 0 होईल. सो T29 इज इक्वल टू 0 प्लस 20d. सो T29 इज इक्वल टू काय येईल 20d. आता ह्याचं रिझन काय लिहायचं, फ्रॉम 2. ओके, 2 मध्ये व्हॅल्यू होती ना, सो ह्याला नंबर देऊ 3rd. करेक्ट, आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय, n ची व्हॅल्यू अजून काय दिली आहे का आपल्याला, प्रूफ मध्ये काय करायचं 19. ओके, सो आपण आता घेऊ काय करायचं, पुट n इज इक्वल टू 19 इन इक्वेशन 1. ओके, सो फर्स्ट काय आहे, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. ओके, सो n काय आपला 19. सो T19 इज इक्वल टू a प्लस 19 मायनस 1 d. सो T19 इज इक्वल टू a प्लस 19 मायनस 1 काय होता 18d. आता इथे परत इथे जसं 8 प्लस 20 लिहिलं होतं, इथे आपण काय लिहू शकतो 8 प्लस 10 लिहू शकतो. सो T9 इज इक्वल टू a प्लस 8d प्लस 10d. करेक्ट, 18 काय केले आपण डिवाइड केले, 18 काय केले 8 आणि 10 मध्ये डिवाइड केले. ओके, सो a प्लस 8d काय आहे, a प्लस 8d इज 0. इक्वेशन 2 मध्ये दिलंय की नाही. सो T9 इज इक्वल टू ह्याची व्हॅल्यू काय टाकायची 0 प्लस 10d. रिझन द्यायचं फ्रॉम 2. ओके, आता T9 ची व्हॅल्यू काय आली, T9 इज इक्वल टू 10d. ह्याला नंबर देऊ 4. ओके, आता थोडं ऑब्झर्व करा, T29 का सॉरी इथे T19 आहे. ओके, सो T19 आहे. ओके, सो थोडंसं ऑब्झर्व करा, T29 काय आलाय 20d आणि T19 काय आलाय 10d, म्हणजे ट्वाइस झालाय हे आपल्याला दिसतंय, पण लिहायचं कसं. सो आता आपण काय लिहिणार, ओके, फ्रॉम काय लिहिणार आपण, फ्रॉम इक्वेशन 3. ओके, सो फ्रॉम इक्वेशन 3 and 4 घेऊ, 3 and 4. थर्ड इक्वेशन लिहूया. थर्ड काय, T29
T29 इज इक्वल टू काय आहे 20D. ओके, सो 20D. आता 20 आपण कसं लिहू शकतो, 10 इंटू 2 20 येतं, करेक्ट. सो आपण आता इथे काय लिहिणार आहोत, सो T29 इज इक्वल टू 2 इंटू 10D. ओके, सो T29 इज इक्वल टू 2 इंटू 10D काय आहे, इक्वेशन 4 मध्ये 10D काय आहे T19. ओके, इथे लिहू आपण फ्रॉम 4 अँड hence it is proved. hence proved. झालं आपलं प्रूफ. मिळालं आपल्याला इक्वेशन T29 इज इक्वल टू 2 इंटू ट्वाइस इंटू T19 मिळालाय. इझी होतं, फक्त आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, आपला आता हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो ह्याचे नीट प्रॅक्टिस करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन बाय, टेक केअर.